आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये, आता ही नवीन समिती स्थापन सुरू झालेली आहे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे काही आज सुरू झालेलं किंवा गेल्या अर्ध्या वर्षात सुरू झालेलं काम आहे असं आपण मानण्याचं कारण नाही. वास्तविक पाहता अगदी पार वैदिक काळापासून हे काम अनेक मंडळी करत आलेली आहेत. समाजामधल्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आणि धर्माच्या स्वरूपामध्ये धर्माच्या नावाखाली चाललेली कर्मकांड याच्यामधलं थोतांड, याच्यामधलं वैयर्थ लोकांना समजून सांगावं अशा तऱ्हेचा विचार अगदी पार आपल्याला माहिती आहे की चार्वाकांच्या पासून इकडं मांडण्यात आलेला आहे. बुद्धांनी तो मांडलेला आहे. आपल्या संत मंडळींनी हे काम फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर तुकारामांच्या सारखे संत हे धर्मातल्या कर्मकांडावरती किंवा एका ब्राह्मण वर्गाच्या मिराजदारीवरती कसं कडकडून तुटून पडलेले होते हे सगळं आपल्याला माहिती आहे इतिहास. आणि अगदी अलीकडल्या काळामध्ये जर बघायचं म्हटलं गेल्या 100-1 वर्षामध्ये तर फुले, आगरकर, सावरकर, आंबेडकर ही माणसं आणि आज आता पुन्हा श्याम मानव, म्हणजे हे काम आजचं नाही आहे. हे जवळजवळ 2,500-3 हजार एक वर्ष चाललेलं असं हे काम आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वास्तविक पाहता लगेच त्याच्या पुढचा प्रश्न आपल्या मनामध्ये असा यायला पाहिजे की 2,500-3 हजार वर्ष काम चालून सुद्धा अजून माणसाच्या अंधश्रद्धा नाहीशा का होत नाही? हा खरं म्हणजे फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. माणसाच्या अंधश्रद्धा नाहीशा झाल्या पाहिजेत याबद्दल आज कुणाचंच दुमत नाही. आपल्याला माहिती आहे की लोकांच्या मध्ये हा विचार आहे. शासनाला सुद्धा असं म्हणता येत नाही की बाबा अंधश्रद्धा चालू राहायला पाहिजेत. त्यामुळे शासनाचं सुद्धा हेच मत आहे की अंधश्रद्धा नाहीशा झाल्या पाहिजेत. आणि इतका सगळ्या अंगांनी हा प्रयत्न चाललेला असताना सुद्धा अजून सुद्धा समाजामध्ये इतकं अंधश्रद्धांचं प्राबल्य का? हा खरं म्हणजे विचार करायला पाहिजे आपण. आणि तो विचार करायला आपल्याला प्रवृत्त करावं हा या भाषणांच्या मागचा किंवा ते जे प्रयोग त्यामध्ये करून दाखवतात त्याचा हेतू असतो. कोणाच्या धर्मश्रद्धेवरती प्रहार करणं हाच केवळ त्याच्यामध्ये हेतू आहे असं नाही. किंबहुना ते असं वरचेवर सांगत असतात की तुमची परमेश्वरावरची श्रद्धा किती अभंग आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या भारतीय समाजामध्ये तर फार खोलवर असा तो रुजलेला विचार आहे. तेव्हा ती श्रद्धा मुळातूनच उखडून टाकायची हा या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमाचा हेतू नाही. परंतु या श्रद्धेच्या पोटी ज्या उपजणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्यानं समाजाचं कसं नुकसान होतं आहे हे दाखवणं आणि म्हणून ते नुकसान होऊ नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणं हा याचा प्रमुख हेतू आहे. अंधश्रद्धाने माणसांचं नुकसान काय होतं असाही प्रश्न आपण कदाचित विचाराल. खूपच होतं. अनेक पातळ्यांच्यावरती होतं. व्यावहारिक पातळ्यांच्यावरती होतं ते असं की माणसामधल्या अंधश्रद्धा ज्या असतात त्याचा फायदा घेणारे लोक साहजिकचपणे समाजामध्ये निर्माण होतात. आणि मग समाजातल्या एका अडाणी अशिक्षित अशा वर्गाचं ते पद्धतशीरपणे शोषण सुरू करतात. हा समाज असाच अडाणी राहावा, हा समाज असाच अंधश्रद्धा राहावा याच्यामध्ये त्या मंडळींचा ज्यांचे व्हेस्टेड इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो ते जे गुंतलेले असतात अशा मंडळींचा त्याच्यामध्ये फायदा असतो. आणि ती मंडळी अशा वर्गाचं पद्धतशीर शोषण करत असतात. आणि हा समाज माझा असाच राहावा, अडाणी राहावा अशीच त्यांची इच्छा असते. आणि याच्याशी आपल्याला झगडावं लागतं अशा करता की आपल्याला हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे काम आहे ते केवळ तुमच्या अंधश्रद्धा बाजूला काढून टाकायचं इतकं साधं सोपं काम नाही आहे. आपल्याला जर समाज परिवर्तनाची म्हणून काही चळवळ मान्य असेल की आपला समाज एकूणच बदलायला पाहिजे, तो जास्त अधिक समजूतदार झाला पाहिजे, जास्त अधिक शिक्षित झाला पाहिजे, जास्त अधिक जबाबदार झाला पाहिजे, जास्त अधिक विचारी झाला पाहिजे असं जर आपण मानत असू तर त्या संबंध एका व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीचा हा एक फक्त बारीकसा भाग आहे. समाजाचं दारिद्र्य नाहीसं करणं हा जसा एक त्याचा भाग आहे. समाजाला शिक्षण देणं किंवा साक्षरता समाजामध्ये वाढवणं हा जसा त्याचा भाग आहे. तसं समाजाला अंधश्रद्धा टाकून विचार करायला प्रवृत्त करणं हा त्याचा एक बारीकसा भाग आहे. तेव्हा अशा एका व्यापक चळवळीचा एक भाग म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. वास्तविक पाहता अंधश्रद्धा या प्रत्येक धर्मामध्ये असतात. काय फक्त हिंदू धर्मामध्येच आहेत असं नाही. मुसलमान धर्मातही आहेत, ख्रिश्चन धर्मातही आहेत. आणि धर्म जरी म्हटलेलं असलं तरी जिथे जिथे शब्द प्रामाण्य मानलं जातं किंवा ग्रंथामान्य मानलं जातं किंवा अमुक माणसाचा शब्द असं तो म्हटलं की मग त्याच्यावरती पुन्हा विचार करायला जागा राहत नाही. अशी जिथे जिथे परिस्थिती असते तिथं तिथं या अंधश्रद्धा सगळ्या निर्माण होतात. मार्क्सचं नाव सांगणारा पोथीवाद जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा त्याला जेव्हा शेवटी धर्माचं रूप येतं तेव्हा त्याचीही काही कर्मकांड निर्माण होतात, त्याच्याही मध्ये अंधश्रद्धा निर्माण होतात. तेव्हा जिथे जिथे शब्द प्रामाण्य मानलं जातं, जिथे जिथे पोथी प्रामाण्य मानलं जातं तिथं तिथं या अंधश्रद्धांचा उद्भव होतोच होतो. आणि म्हणून मग काय करायचं आपल्याला?
तर शब्दप्रामाण्य टाकून द्या, बुद्धिप्रामाण्य माना. वेदामध्ये लिहिलं आहे किंवा कुराणामध्ये लिहिलं आहे किंवा बायबलमध्ये ते लिहिलेलं आहे म्हणून ते खरं माना, ही प्रवृत्ती सोडून द्या. ते खरोखरच खरं आहे का, हे तुमच्या आजच्या ज्या काही वैज्ञानिक कसोट्या आहेत त्या कसोट्यावरती घासून पहा आणि त्याचं जर उत्तर आलं की हे बरोबर आहे तर ते जरूर स्वीकारा. परंतु ते स्वीकारताना सुद्धा हे शेवटचं सत्य आहे असं मानू नका. म्हणजे आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोन असा बरेच वेळेला हल्ली शब्द वापरला जातो. त्याचा खरा अर्थ हा आहे की शास्त्राच्या कसोट्यांच्यावरती घासून पाहून तुम्ही एखादं सत्य खरं का खोटं ते ठरवा. परंतु ते ठरवल्यानंतर सुद्धा हे आपल्याला शेवटचं उत्तर सापडलेलं आहे असं शास्त्र सुद्धा मानत नाही, असं विज्ञान सुद्धा मानत नाही. हे लक्षात घ्या. विज्ञान असं म्हणतं की आज मला हे सत्य सापडलेलं आहे, परंतु हे सत्य हेच अंतिम सत्य आहे असा दावा विज्ञान सुद्धा आज करीत नाही आणि तो दावा आपण करीत असतो. तेव्हा हा दावा आपल्याला सोडला पाहिजे. आणि अंधश्रद्धांच्यामुळं समाजाचं जे सगळ्यात मोठं नुकसान होतं माझ्या मताने ते हे होतं की माणसाची चिकित्सा करण्याची बुद्धी नाहीशी होते. माणसाचं मन असं एक बंद घुसमटल्यासारखं, कुठेतरी कडी कुलपं लावून सगळी दारं बंद करून टाकावीत म्हणजे आतल्या माणसाची जी अवस्था होते तशी माणसाच्या मनाची अवस्था होऊन जाते. ती अवस्था टाळण्याकरता, माणसाच्या मनाची कवाडं उघडण्याकरता, त्याची विचारशक्ती जास्त जागृत करण्याकरता, कारण ती झाल्याशिवाय समाज परिवर्तन हे अशक्य आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समाज परिवर्तनाच्या गप्पा मारण्यामध्ये काही अर्थ नाही. माणसाला विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे, स्वतंत्रपणे विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे. आणि आपण तर विचार करायला घाबरणारी मंडळी आहोत. अंधश्रद्धा ही माणसाला दैववादी बनवते आणि तो दैववाद घातक असतो. तो या कारणाकरता घातक असतो की माणसाची विचारशक्ती त्यामुळे खुंटते आणि ती विचारशक्ती खुंटता कामा नये. ती विचारशक्ती माणसामध्ये जास्त जास्त फुलत राहायला पाहिजे. याच्याकरता म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन हे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा केवळ 4 बुवांचं पितळ उघडं पाडणं किंवा बारामती कशी खोटी आहे हे तुम्हाला समजावून सांगणं इतका हा साधा विषय नाही आहे. हे केवळ त्या विषयाकडे जाण्याचं एक दार, एक त्याचा मार्ग, एवढंच त्या गोष्टींचं स्वरूप आहे. आत्ता आपल्याला इथं श्यामानो आपले विचारही सांगतील, आणखीन त्या विचारांना पोषक असे काही इथं प्रयोगही करून दाखवतील. ज्या गोष्टी अनेक समाजामध्ये बुवाबाजीच्या नावाखाली किंवा भूत भानुमतीच्या नावाखाली, जादूटोण्याच्या नावाखाली, मंत्रविद्येच्या नावाखाली चमत्कार या नावाने खपल्या जातात. ते चमत्कार म्हणजे त्यात त्यांचं काय स्वरूप असतं हे तुम्हाला इथे ते शास्त्रीय प्रयोग करून उघड करून दाखवतील. परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की आमका बुवा खोटा पाडायचा आहे म्हणून श्याम मानव आज इथे आपल्या जीवाची बाजी लावून उभे राहिलेले आहेत. त्याच्यामागं एक फार मोठा विचार आहे, तो आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावा. आणखी त्याच्याकडे जरा जास्त सहानुभूतीनं बघावं या सगळ्या प्रकाराकडे, अशी मी आपल्याला विनंती करतो.